नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। वसई विरार परिसरात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे धाडसत्र सुरूच असून महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे। पेल्हारेतील महिला तलाठी 48 वर्षे उज्ज्वला प्रवीण पाटील यांना तब्बल 1,95,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली आहे। यामध्ये 45,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने थेट तलाठी कार्यालयात सापळा रचून कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांचे मामा हे चाळ बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे। 2015 साली मामाने मौजे बिलालपाडा येथे सर्वे क्रमांक 13-3 मध्ये जमीन खरेदी केली होती। या जमिनीवर सध्या न्यायालयीन वाद सुरू असतानाच त्या ठिकाणी 4 खोल्यांचे बांधकाम करण्यात आले होते। या बांधकामाची पाहणी करण्यासाठी बिलालपाडा पेहलार सजा येथील तलाठी उज्ज्वला पाटील यांनी भेट दिली होती। यावेळी संबंधित बांधकामाचा पंचनामा न करण्यास सुरुवातीला 50,000 रुपयांची मागणी करण्यात, त्यानंतर जमिनीवर करण्यात आलेल्या माती भरावाचा पंचनामा टाळण्यासाठी आणखी 1.5 लाख रुपये द्यावे लागतात असा दबाव तक्रारदारावर टाकण्यात आला। सरकारी कारवाईची भीती दाखवत पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने थेट पालघर एसीबी कार्यालयात धाव घेतली। तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने 21 आणि 22 मेला पडताळणी केली असता तलाठी उज्ज्वला पाटील यांनी एकूण 1,95,000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर सोमवारी दुपारी पेल्हार गाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला। तक्रारदाराकडून 45,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना उज्ज्वला पाटील यांना रंगेहात पकडण्यात, या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस उप अधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे आणि त्यांच्या पथकाने केली। पालघर जिल्ह्यात लाचखोरीचे वाढते जाळे चिंतेचा विषय। पालघर जिल्ह्यात महसूल, ग्रामपंचायत, बांधकाम आणि शासकीय कार्यालयांमध्ये लाच घेतल्याशिवाय अनेक कामे होत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत। सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या कामासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहे। काही ठिकाणी तर दर ठरलेले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये उघडपणे होत आहे। एसीबीच्या सातत्याने होत असलेल्या कारवाया पाहता भ्रष्टाचाराची मुळे किती खोलवर रुजली आहेत हे स्पष्ट होत आहे। सरकारी खुर्ची सेवा करण्यासाठी असते, सौदा करण्यासाठी नाही। पण काहींनी ती थेट एटीएम मशीनच बनवली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।